स्माइली विनिंग आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपलं डे 10 लास्ट सेशन आहे. आत्मनमस्ते, आत्मवंदन. श्री स्वामी समर्थ. येस, आपण आज बघितलं, आजपर्यंत बॉडी हिलिंग पॉइंट्स बघितले. काल वेगवेगळे आपण टॉपिक्स बघितले की आज आपल्याला नवीन एक टॉपिक काय बघायचा होता की आपल्याला कालचा जो हे होतं की एनर्जी बॉल एक्सरसाइज. जी एनर्जी बॉल एक्सरसाइज आपण स्वतःसाठी बघितली, इतरांसाठी बघितलं आणि या एनर्जी बॉल एक्सरसाइजनी आपण निगेटिव्हिटी कशी रिमूव्ह करू शकतो ते बघितलं. आणि आपण प्रोटेक्शन, घराला प्रोटेक्शन, फॅमिलीला प्रोटेक्शन आणि आपल्या वाहनांना प्रोटेक्शन कशा पद्धतीने करायचं इथपर्यंत काल आपण शिकलो होतो. येस, आजचा आपला टॉपिक आहे की रेकीची डेली प्रॅक्टिस कशी करायची. जेव्हा आपण रेकीचं अट्युनमेंट घेतो त्यानंतर आपली रेकीची प्रॅक्टिस म्हणजे 21 दिवसाची दिनचर्या आपण कशा पद्धतीने सुरुवात करू शकतो. येस, तर मी रेकीची डेली प्रॅक्टिस सांगण्याच्या अगोदर मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि रेकीची एनर्जी वीक का बरं होते, म्हणजे रेकीची म्हणजे काय की आपली प्राण ऊर्जा, आपल्यामध्ये जी जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती तिच्यामध्ये प्रॉब्लेम्स आणि ब्लॉकेजेस का निर्माण होतात. आपल्या प्राण ऊर्जेमध्ये कुठल्या गोष्टी केल्याने म्हणजे ब्लॉकेजेस निर्माण होतात किंवा कुठेतरी प्रॉब्लेम होतो ते आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदाच आपल्याला 10 थिंग्स दॅट विकन युअर लाईफ गिव्हिंग एनर्जी, म्हणजे आपला प्राणवायू, प्राण ऊर्जा म्हणता येईल, युनिव्हर्सल एनर्जी, ची एनर्जी, रेकी, ह्या सगळ्या ऊर्जा ज्या आपल्यातच आहे, आपलाच शरीर, आपल्या आत्मा यांनी ग्रहण केलेली आहे, त्याला परिणाम करणाऱ्या काही गोष्टी. पहिली गोष्ट आहे, एक तर तुम्हाला कुठल्या तरी ऍडिक्शनचं आहे, म्हणजे तुम्ही टू मच अल्कोहोल घेत आहात. नंतर आता सगळ्यांचं असं झालंय की फास्ट फूड खाणं खूप झालेलं आहे. पिझ्झा, बर्गर, झोमॅटो, स्विगीवरनं ऑर्डर करायचं आणि ते अन्न कुठून कुठून प्रवास करून आपण आलेलं असतं, किती दिवसांचं अन्न असतं हे कुणालाच माहिती नसतं. त्यामुळे हे जे आपण डाएट, सर्वात जास्त आपल्याला बॉडीवरती जर कुठला डिसीज किंवा कुठली डिसऑर्डर म्हणजे तुम्हाला रिकव्हरी करायची असेल तर त्याच्यामध्ये मेडिसिन 20% काम करतात, 80% तुमचं डाएट काम करत असतं. 80% तुमचं डाएट काम करत असतं. त्यामुळे डाएटवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे लॅक ऑफ एक्सरसाइज, म्हणजे काय, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्ही सतत सतत त्याच ठिकाणी राहील तर त्यावरती काय होतं, धूळ साचत जाते, बरोबर. त्याच पद्धतीने आपण जर आपल्या शरीराला व्यायाम दिला नाही, शरीराकडनं काही ऍक्टिव्हिटी झाल्या नाही, तर आपली जी ऊर्जा आहे, आपली जी एनर्जी आहे, कुठेतरी इम्बॅलन्स व्हायला लागते. मग त्यानंतर आलाय ड्रग्स. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स झालं, अल्कोहोल झालं, स्मोकिंग झालं, टोबॅको त्यात आलाय. याने आपला कुठेतरी प्राणवायू अफेक्ट होतो. त्या प्राणवायूच्या अफेक्टमुळे आपले लंग्स, आपलं पूर्ण शरीर कुठेतरी ह्या काय होतं, ब्लड मध्ये ब्लॉकेजेस निर्माण व्हायला लागतात. येस, म्हणजे यालाच काय म्हणतात आपण, निगेटिव्ह हॅबिट्स. कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्ह हॅबिट्स काय करतात, आपल्या प्राण ऊर्जेला खराब करत असतात. येस, त्यानंतर येतं स्ट्रेस. या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला पळायचंय, काहीतरी मिळवायचंय, कुणाची तरी कॉम्पिटिशन करायची आहे, कुणाची तरी जेलसी आहे, कुठेतरी ईर्ष्या आहे, कुठेतरी राग आहे, या द्वेष आहे. या द्वेषाच्या मध्ये काय करतो माणूस माहिती का, की स्वतःच्या शरीराचा, स्वतःच्या बॉडीचा म्हणा किंवा स्वतःच्या आत्म्याचा, माइंड, सोल अँड बॉडी, कुठल्याच गोष्टीचा विचार न करता नुसतं पळत चाललंय. कशासाठी पळत आहे त्यालाच माहिती नाही, फक्त पळत चाललाय. का, तर मला पुढे जायचं आहे, मला पैसे खूप कमवायचे आहे. पैसे कमवायचे आहे तर त्यासाठी तो रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र तर सुरूच आहे. पण कुठेतरी स्टॉप नाही या गोष्टीला. कुठेतरी जिथे बॉडीला रिलॅक्सेशन पाहिजे त्या गोष्टी होत नाही, जिथे फॅमिली टाइम पाहिजे,
तो वेळ नाही आहे. तो मी टाइम म्हणजे स्वतःसाठी, स्वतःवर फोकस करण्यासाठी, स्वतःच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी माणसाकडे काय आहे, वेळ नाही आहे. यामुळे आपली जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, जी आपली आपली प्राण ऊर्जा आहे, याच्यावरती खूप परिणाम होतो. यामुळे बसून बसून जे काम करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही दर 1 तासांनी थोडस, अर्धा तास चालू, पण 5 मिनिटं, अर्धा तास तुम्हाला जितकं शक्य होत असेल बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे, ऑफिसमध्ये वॉक करणं महत्वाचं आहे. किंवा तुम्ही जागेवरून उठा, पाण्याची बॉटल भरून आणा. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमची एका ठिकाणी बसून ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालू असतात त्यामुळे तुमची शरीराची हालचाल होत नाही, पायांवरती स्ट्रेस येत राहतो, तर एनर्जी बॅलन्स व्हायला कुठेतरी मदत होते. वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशनशिपचा स्ट्रेस झालेला आहे, हेल्थचा स्ट्रेस आहे, नंतर फायनान्सचा आहे. फायनान्सचा स्ट्रेस तर खूप मोठा झालेला आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम्स, ब्लॉकेजेस, त्यामुळे देखील काय होतो, स्ट्रेस कुठेतरी निर्माण होतो. त्यानंतर आहे पुअर ब्रीथिंग, कारण पोल्युशन खूप वाढलं आहे, बरोबर की नाही, झाडांची संख्या कमी झालेली आहे. सगळ्या याच्यामध्ये काय होतं की आपली ब्रीथिंग, कारण आपण जरी कुठेतरी, आपण जरी बॅड हॅबिटमध्ये नसू, पण आपण त्या या पोल्युशन मध्ये म्हणा किंवा या ऍटमॉस्फिअर मध्ये जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे, झाडांचं प्रमाण कमी होत आहे, त्यानंतर लोकांना बॅड हॅबिट्स, टोबॅको आणि ड्रग्सची खूप सवय लागली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे जे लोक काही करत नाही त्यांच्या देखील बॉडीवरती काय होतं, बॅड इफेक्ट होतोय त्या गोष्टीचा. येस. आणि कामं खूप आहे, कामाच्या ताणामुळे काय होतं, आपली झोप जी कालही तुम्हाला सांगितलं की तुमची लाईफ, डॉक्टर मिकाऊ सिंनी काय सांगितलं की आपली लाईफ 24 तासांमध्ये आपल्याला डिवाइड करायची. येस. 24 तासांमध्ये 8 तास आपली झोप व्हायला पाहिजे, 8 तास तुम्ही कामांना द्या, आणि 8 तासाचं तुम्ही डिव्हिजन करा की 2 तास फॅमिलीचा टाइम, 2 तास सेल्फ, एक तर ग्रोथ किंवा प्लॅनिंग करा की सेल्फ इम्प्रुव्हमेंट, मी काही ट्रेनिंग घेऊ शकते का किंवा घेऊ शकतो का, माझी सेल्फ इम्प्रुव्हमेंट कशाने होईल, किंवा मी काही माझे पुस्तकं वाचायचे राहिलेत का, कुठलं तरी आध्यात्मिक ग्रंथ वाचायचा आहे का. या 2 तासामध्ये काय करायचं, आपल्याला सेल्फ इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. त्यानंतर 2 तास आपल्याला डेली रुटीनला लागणार आहे, सकाळ संध्याकाळचं जेवण. त्यानंतर आहे आपली एक्झरसाइज, चालणं किंवा तुम्ही कुठलाही व्यायाम करू शकतात, ते करणं गरजेचं आहे. आणि नंतर आहे तुमचा फॅमिली टाइम पण महत्वाचा आहे, बरोबर ना. तर हा फॅमिली टाइम देखील तुम्हाला दिला गेला पाहिजे. या लॅक ऑफ स्लीपमुळे पण वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस होतात. झोप नाही झाली तर त्या झोपेचा परिणाम तुमच्या बॉडीवरती होतो, तुमच्या डायजेशन सिस्टीम वरती होतो. डायजेशन सिस्टीम नंतर एका चक्रापासून दुसऱ्या चक्राचे ब्लॉकेजेस, दुसऱ्या चक्रापासून तिसऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस काय होतात, निर्माण व्हायला लागतात. आणि नंतर येतो की निगेटिव्ह सायकिक ऍक्टिव्हिटी, म्हणजे नाव नाही घेत मी, पण काहीतरी निगेटिव्ह सायकिक ऍक्टिव्हिटी झालेली आहे, काहीतरी असं करण्यात आलंय जेणेकरून तुमची एनर्जी काय आहे, तुम्हाला सपोर्ट करत नाही. म्हणजे पैसा आहे तर त्याचा उपभोग घेता येत नाही आहे, आणि हेल्थ आहे तर पैसा नाही आहे, कुठेतरी काहीतरी ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहे. ही जी निगेटिव्हिटी आलेली आहे ही कुठून तरी आलेली आहे, कोणाच्या तरी औरामध्ये तुमची मिक्स झालेली आहे, किंवा कोणाच्या तरी जेलसीतून, कोणाच्या तरी कुठून तरी ही निगेटिव्हिटी तुम्ही कॅप्चर केलेली आहे. जेव्हा आपल्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, ही निगेटिव्हिटी आपण शोषून घेतो, कारण आपण एकतर त्यांना रिझन दिलेलं असतं. एव्हरी प्रॉब्लेम जेव्हा येतो त्याच्या मागे आपण काहीतरी रिझन दिलेलं आहे. आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम आला आहे त्याच्यासाठी काहीतरी रिझन आहे, तो आपल्याला फायनान्शियल ब्लॉकेजेस आलेले आहे, आपल्याला मनी प्रॉब्लेम आहे, त्यासाठी देखील आपण कुठेतरी कारण दिलंय. आपण आपल्या मनीची जी पॉवर आहे, मनी एनर्जीवरती व्यवस्थित प्रकारे फोकस केलेला नाही, म्हणून फायनान्शियल इश्यू येतात. येस. त्यामुळे जर तुमचे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय झालेल्या असतील, कुठेतरी ब्लॉकेजेस असतील, तर आज ना उद्या या या सगळ्या ह्या 10-12 गोष्टी तुमच्या प्राण ऊर्जेवरती, तुमची जी लाईफ गिव्हिंग एनर्जी आहे, युनिव्हर्सल एनर्जी आहे, त्याच्यावरती कुठे ना कुठे इफेक्ट करतात. आणि या इफेक्टमुळे तुम्हाला काय होतात, तुमचा मध्ये प्रॉब्लेम येतो, औरामध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर चक्र बिघडतात, आणि चक्रांमध्ये
जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा तुम्हाला काय होतं, एखादा डिसीज होतो. कळालं? त्यामुळे ह्या असं रेकी म्हणत नाही की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, बट जर तुम्ही कोणाची प्राण ऊर्जा जेव्हा ज्या व्यक्तीची काय सांगितलेलं आहे की ज्यामध्ये ऊर्जा आहे ते खायला पाहिजे. नो व्हेज, ज्यामध्ये ऊर्जा आहे ते अन्न खायला पाहिजे. जर तुम्ही नॉनव्हेज खात आहात तर त्याची प्राण ऊर्जा निघून गेलेली आहे असे पदार्थ तुम्ही ग्रहण करता आहात. काहीतरी सडवलेलं, काहीतरी खूप दिवसांचं सडवलेलं ड्रिंक तुम्ही घेत आहात, तर ती तुम्हाला एनर्जी कशी देणार आहे गोष्ट. जर तुम्हाला तुमची एनर्जी वाढवायची आहे, तुम्हाला कुठेतरी गोष्टी मिळवायच्या आहेत, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, त्या युनिवर्स सोबत कनेक्ट व्हायचं आहे, त्या ईश्वरीय शक्तीसोबत जर जोडायचं आहे, तर तुम्हाला तुमची एनर्जी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाढवावी लागेल. एक तर तुम्हाला एक्सरसाइजनी वाढवावी लागेल, प्रॉपर डाएट फॉलो करावे लागेल, आहार विहार महत्वाचाच आहे, बरोबर ना. आणि त्यासोबत कुठेतरी ध्यान, म्हणजे एक्सरसाइज आली, विहार म्हणजे डाएट पण आलं आणि ध्यान पण आलं, म्हणजे त्या एनर्जी सोबत तुम्हाला अलाइन व्हायचंय की मला. बघा, एखाद्या व्यक्तीसोबत आपल्याला काहीतरी जमून घ्यायचं असलं किंवा आपल्याला त्याच्यासोबत फ्रेंडशिप करायची असते, तर तो राहतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, याचा आपण प्रत्येक वेळा विचार करतो. नाही, याच्यासोबत आपल्याला नाही काय, आपल्याला काहीतरी फायदा आहे बा, हे मला लाईफमध्ये पाहिजे, याच्याकडनं हे नॉलेज मला भेटू शकते, राईट. तेव्हा काय करतो आपण, त्या माणसासोबत ट्यून व्हायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला या कॉस्मिक एनर्जी सोबत, या ब्रह्मांडी ऊर्जांसोबत ट्यून व्हायचं आहे, तर पहिल्यांदा आपली एनर्जी काय करावी लागेल, क्लीन करावी लागेल. मग एनर्जी क्लीन करण्यासाठी सर्वात काय आहे, तुम्हाला औरा स्ट्रॉंग करणं आहे, तुम्हाला तुमच्या चक्रांमध्ये आलेले ब्लॉकेजेस रिमूव्ह करणं आहे, आणि तुमचं व्यवस्थित आहार आणि विहार असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आहारही व्यवस्थित घ्याल आणि तुमचं एक्सरसाइज पण व्यवस्थित राहील, बॅड हॅबिट तुम्हाला राहणार नाही, तेव्हा तुम्ही या कुठेतरी निगेटिव्ह अटॅक झालेले असतील त्याला दूर करायला तुम्हीच तुमचे रिस्पॉन्सिबल राहणार. येस. फूड चार्जिंग, आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, तो म्हणजे म्हणून काय आहे की जेव्हा जेव्हा आपण सगळ्या या ऊर्जांना अनुभवत आहोत, तेव्हा क्लिन्झिंग खूप महत्वाची आहे. क्लिन्झिंग खूप मोठं काम करत असते, क्लिन्झिंग महत्वाची आहे. येस. फूड चार्जिंग आपल्या आधी संस्कृतीमध्ये सांगितलंय की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण जेव्हा जेवण करतो, हा काय आहे, हवन चालू आहे आपल्याला. जेव्हा आपण आहुती टाकत असतो, आपल्या पोटामध्ये काय असतं, अग्नी तापलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण आहुती टाकतो. ती आहुती टाकताना ती शुद्ध आहुती टाकल्या गेली पाहिजे. जसं ईश्वराच्या चरणी आपण एक चांगलं फूल वाहतो, सुकलेलं फूल वाहू शकत नाही, त्याचप्रमाणे अन्न कसं असलं पाहिजे, शुद्ध आणि सात्विक असलं पाहिजे, बरोबर. त्यामुळे त्या अन्नामध्ये प्राण ऊर्जा असलेलं अन्न ग्रहण करणं आपल्या शास्त्रात सांगितलंय. ज्या अन्नामध्ये प्राण ऊर्जा आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, अन्न ग्रहण करायचं आहे. त्यामुळे हे अन्न ग्रहण करताना जेव्हा जेव्हा आपण बऱ्याच ट्रॅव्हल करून अन्न आपल्यापर्यंत येतं, त्याच्या एनर्जी काय होतात, निगेटिव्हिटी त्यात निर्माण होते. येस हेमांगी मॅम, तुमचा काय प्रश्न आहे, बोलूया. मला काय विचारायचं म्हणजे जेव्हा आता आपण रेकीची प्रॅक्टिस करणार आहोत किंवा हा. पुढे अजून काही लेवल करणार आहोत, तर कंपल्सरी आहे का की आपण व्हेजिटेरियनच राहिलं पाहिजे, असं काय नाही, आहे का? अजिबात नाही. असं काय नाहीये ना, इट्स म्हणजे युअर नॉनव्हेज. चॉईस. हा, ती तुमची चॉईस आहे. तुम्हाला तुमची हे सर्वस्वी तुमचं डिसिजन राहणार. हे रेकी तुम्हाला कुठे, रेकीनी असं कुठेच बंधनात टाकलेलं नाही की तुम्ही आंघोळ करून रेकी करू शकता, किंवा तुम्ही या या टाइमलाच उठून रेकी केली पाहिजे, हे अच्छा. कुठलंच बंधन नाही. हे ओके. तुमचं तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमच्या बॉडीसाठी, तुमच्या शरीरासाठी, तुमच्या चक्रांसाठी कुठलं अन्न बॅलन्स करणार आहे, तुम्हाला कुठलं अन्न घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला नाही जे आपल्या शरीरात रस आहे ते पण बॅलन्स झाले पाहिजे. डाएट, रेकी सोबत डाएट का सांगितलं आहे मी, म्हणजे मी रेकी ला सोबत डाएट का जोडते, कारण डाएट जेव्हा आपण फॉलो करतो कुठेतरी आपल्या बॉडी मधले बॅलन्स होतात गोष्टी. डाएट काय करतं, आपलं डायजेशन, जे काही प्रॉब्लेम्स असतील ते बॅलन्स करायला मदत करतं. जे काही आपले शरीराचे प्रॉब्लेम्स असतात ते डाएट दूर करतं. आणि ओके. मनाचे प्रॉब्लेम आहे, आपल्याला जे काही अटॅक झालेले आहे किंवा मानसिक रित्या प्रॉब्लेम आहे किंवा काही पैशाचे ब्लॉकेजेस झाले आहेत, ते आपल्याला रेकी देऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. डाएट काय करतं, शरीरात एखादा व्याधी आहे
तुम्हाला यादी. डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, कुठलाही इश्यू आहे, अल्सरचा प्रॉब्लेम आहे, अस्थमा आहे, तर त्यामध्ये आपल्याला रेकी, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला रेकी देऊन राहिलो, त्यासोबत जर त्यांनी डाएट फॉलो केलं तर त्याचे रिझल्ट 200% होतात, असं मी सांगेन. हे रेकीमध्ये कुठे सांगितलं नाहीये की तुम्ही आंघोळ करून रेकी केली पाहिजे किंवा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करायची आहे तर या पद्धतीने करा, असं काहीच नाहीये. रेकीला कुठल्याच पद्धतीचं बंधन नाही. फक्त रेकी काय आहे, रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन. म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीसाठी रेकी, जेव्हा तुम्ही समोरच्याचं हित करण्यासाठी, समोरच्याचं कल्याण करण्याच्या भावनेनी, समोरच्याचा लाईफमध्ये एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण करण्याच्या भावनेनी जेव्हा रेकी द्याल, तेव्हा ती ईश्वरीय ऊर्जा तुम्हाला सपोर्ट करणार. ही ठीक आहे. रेकी कधीच निगेटिव्ह गोष्टीसाठी वापरली जात नाही आणि त्याचे रिझल्ट तुमच्याकडे रिव्हर्स होऊन येतात. बरोबर. जेव्हा जेव्हा आपण असा विचार करतो की रेकीला रेकीला काहीतरी निगेटिव्हिटीनी वापरायचं, त्याचे मल्टिपल रिझल्ट तुमच्याकडे काय होऊन रिव्हर्स होऊन येतात. त्यामुळे हा हा. रेकी वर्क्स ऑन युअर इंटेन्शन आणि पॉझिटिव्ह इंटेन्शन. समोरच्याच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे, त्याला त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर काढायचं आहे. या उद्देशाने जेव्हा आपण रेकी वापरू, तेव्हा रेकी तुम्हाला 100% साथ देईल. ठीक आहे. येस. ओके. थँक्यू. बघा, वॉटर आणि फूड चार्जिंग करणं का महत्वाचं आहे. मी हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह आहे. फूड चार्जिंग, जेव्हा फूड आपण झोमॅटोवरनं मागवतो, स्विगीवरनं मागवतो, बऱ्याच ऊर्जा त्याच्याशी कनेक्ट झालेल्या असतात. रोडवरनं ज्या ज्या, प्रत्येक रोड व्यवस्थित आहे असंच नाही, प्रत्येक रोडवरनं किंवा प्रत्येक व्यक्तीचा, त्याला ज्या ज्या व्यक्तींनी त्याला टच केला आहे, जे फूड ज्या हॉटेलमध्ये बनलं आहे, त्या हॉटेलमध्ये बनवणाऱ्याची वृत्ती, त्या दिवशी जर त्याच्या घरात काही भांडण झालं असेल तर तो स्वयंपाक करताना त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार राहणार आहे का? नाही राहणार. त्याच्या त्याच्या पॉझिटिव्ह विचार, त्याच्या निगेटिव्ह विचारांचा परिणाम तो अन्न बनवताना, कारण त्यांना काय असतं की मला माझी ऑर्डर कंप्लीट करायची आहे, मला हे कुठेतरी पोचवायचं आहे आणि पैसे कमवायचे. या उद्देशाने जेव्हा आपण अन्नाचं बघतो, अन्नाला बघतो की नाही, पैशाच्या उद्देशाने ते बनवल्या गेलेलं आहे, पैशाच्या उद्देशाने ते केल्या गेलं आहे आणि पैशाच्या उद्देशानेच ते ट्रॅव्हल झालेलं आहे, तेव्हा काय होतं की कुठेतरी त्या अन्नात देखील त्यांचा आवरा मिक्स होतो. अन्नामध्ये आवरा मिक्स झाल्यामुळे ते काय होतं, त्या अन्न खाऊन पण आपल्याला काय होतं, एक तर फुलफिलमेंट नाही, म्हणजे ते एक समाधान, तृप्ती होत नाही. आणि दुसरी गोष्ट, काहीतरी ब्लॉकेजेस येतात. जे जे आपण अन्न ग्रहण करतो, जर त्याची शुद्धी झालेली नसेल, म्हणून आधी पण सांगितलं आहे की तुम्ही मंत्र साधनेत किंवा एखादं स्तोत्र ऐकत किंवा एखादा जप म्हणत तुम्ही काय करायला पाहिजे, घरातली स्त्रियांनी म्हणा किंवा पुरुषांनी, पुरुषही आताच काल स्वयंपाक करता आहे, तर फक्त काहीतरी गाणं लावून ठेवा देवाचं. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, घरात एखादा पदार्थ बनवायचा आहे तर त्या पद्धतीने बनवला गेला पाहिजे. जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग आलेला आहे, एखादा व्यक्ती संतापलेला आहे, त्या अवस्थेत कोणीही स्वयंपाक बनवू नये. मी हे पर्सनली माझं मत आहे, मी कोणाला फोर्स करत नाही. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की तुमच्या ऊर्जा बॅलन्स नाहीये, तुम्ही कुठेतरी इन्स्टेबल झाले आहात, त्या कंडिशन मध्ये तुम्ही खूप वेळ 2-3 तास उपाशी राहिलं, पाण्यावरती राहिलं तरी चालेल. बट तुम्ही जेव्हा फूड बनवत आहात आणि त्या भावनेनी बनवत आहात, ते भावनानी बनलेलं फूड हे कसं काय चांगलं असणार ना. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही आपण अन्न बनवत आहे, तेव्हा तेव्हा आपले विचार, आपली भावना आणि आपली कृती, ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे. समोरच्याला एक अन्न आपण जेव्हा बनवतो, जेव्हा फूड समोरच्यानी खायचं, म्हणजे त्याच्याकडे त्याला तृप्ती झाली पाहिजे या भावनेनी बनवतो, त्यावेळी आपले विचार खूप सकारात्मक असायला पाहिजे आणि पूर्ण फोकस त्या गोष्टीवर, मग ते एनर्जी सगळ्यांना भेटेल. जर तुमचं फोकसच त्या गोष्टीवर नाही आणि तुम्ही बनवत आहे, घाईघाईत बनवायचं आहे, संपवायचं आहे म्हणून काम करत आहात, त्या पद्धतीने आपल्याला काय होते, एनर्जी मिळत नाही. कळालं. म्हणून फूड चार्जिंग खूप महत्वाची आहे. जेव्हा एखाद्याकडे बघा मेड असते, बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की जी स्वयंपाकवाली बाई आहे ना, तर कधी कधी लहान मुलं त्यांच्या हातचं खायला नाही म्हणतात. का नाही म्हणतात? कारण ज्या भावनेनी एखादी घरातली स्त्री किंवा तिचे कोणी असं बनवणारी व्यक्ती असते, त्या भावनेनी ती बाई बनवत नाही. ती बाई येते, तिचा अर्धा तास ती स्पेंड करते, अर्धा तासात तिला संपवायचं असते, पटकन जाऊन
काम करायचं आणि निघून जायचं. या पद्धतीने जेव्हा एखादी व्यक्ती काम करते आहे तेव्हा त्या गोष्टीचा इफेक्ट निगेटिव्ह जाणवतो. आणि एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर बऱ्याच ठिकाणी काही लोकांना असं असतं बघा, मारवाड्यांच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर असं जाणवतं काही काही ठिकाणी ना ते लोक खूप आनंदाने, आपण भंडारा जातो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो तिथे जो प्रसाद घेतो तो खूप आनंदाने बनवलेला असतो, खूप, कारण त्याच्यात ती गोडी आलेली असते. एखाद्या व्यक्तीने जर त्याला असं वाटतं की समोरच्याला आपल्याला खाऊ घालण्याची जी भावना असते, समोरच्याला दिल्या गेलं पाहिजे, या भावनेनी पोट भरलं पाहिजे, या भावनेनी जेव्हा व्यक्ती स्वयंपाक करते त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं. आपल्याला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलं की तोच अनुभव येतो. आपल्याला श्री गजानन महाराजांच्या जेव्हा शेगावी आपण जातो तेव्हा देखील तिथे तोच अनुभव येतो. किंवा आपण एखाद्या कुठल्याही भंडाऱ्याचा प्रसाद घेतोय, जो महाप्रसादाला जातो तेव्हाही तोच अनुभव येतो, कारण त्या प्रसाद कुठेतरी त्या ऊर्जा ईश्वराशी कनेक्टेड असतात. त्यामुळे आपल्याला त्या प्रसादाला काय असते, गोडी आलेली असते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण अन्न बनवत आहोत ऍटलिस्ट तुम्ही काय करायला पाहिजे, एक तर ज्यांची आता रेकीचं अट्युनमेंट झालंय त्यांनी आपल्याला काय करायचं, फूड चार्जिंग करायचं आहे. आणि ज्यांचं अट्युनमेंट झालेलं नाहीये त्यांनी ऍटलिस्ट तुम्ही काय करू शकता, एखादं देवाचं संगीत, भक्ती संगीत, एखादं काहीतरी स्तोत्र म्हणा, मंत्र लावून ठेवायचा, जेणेकरून त्या अन्नाची एनर्जी काय होईल, पॉझिटिव्ह होईल. येस. आता अन्नाला चार्जिंग करताना आपल्याला काय करायचंय, बऱ्याच वेळा बाहेर खायचं काम पडतं. मग अशा वेळेस काय करायचं, कारण की कधी कधी असं होतं की आपल्याला समोरच्यानी बोललेलं आहे पण जावंच लागतं. बऱ्याच ठिकाणी आपल्याला फॅमिली फंक्शन्स असतात, लग्न असतात, तिथे जाणं गरजेचं आहे. तर तेव्हा आपल्याला मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे, काय करायचे, रेकीची प्रार्थना करायची आहे. मी रेकी शक्तीचं आवाहन करते आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, डॉक्टर मिकौसुईंची आभारी आहे, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि अफर्मेशन द्यायचं आहे. हे अन्न ग्रहण करून त्याला आपल्याला काय करायचं, आपल्या हाताला रब करून शांततेने हिलिंग द्यायची आहे. आपले दोन्ही हात रब करायचे आणि रोज आपण जे अन्न बनवतोय त्यावरती पण याच पद्धतीने हात ठेवायचे. जेव्हा आपल्या घरात अन्न बनलेलं आहे ते अन्न खाण्याच्या अगोदर या पद्धतीने हात ठेवायचे आणि म्हणायचं आहे, हे अन्न ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. घरातल्या अन्नाला या पद्धतीने रेकी ऊर्जाला आवाहन करून करू शकता. जेव्हा तुम्ही बाहेर आहे तेव्हा आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की या अन्नातील सर्व निगेटिव्हिटी, सर्व नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि मग परत आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की हे अन्न ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेला आहे. आपल्याला पहिल्या लेवलला कुठले सिम्बॉल नसतात, त्यामुळे आपल्याला अफर्मेशन देणं, रेकीला कॉल करणं हे खूप गरजेचं आहे. दुसऱ्या लेवलला आपल्याला काय होतं की आपण आपल्या हातांनी म्हणा किंवा आपल्या थर्ड आयनी आपण सिम्बॉल ड्रॉ करतो आणि त्याचं काय असतं, फूड चार्जिंग करत असतो. म्हणजे समोरच्याला लक्षात देखील येणार नाही की तुम्ही अन्नाला अफर्मेशन दिले. इतकं सायलेंटली सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. कळालं आहे की अन्नाला चार्जिंग करणं का महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सकाळी तुमची जेव्हा सकाळ संध्याकाळ तुम्ही ह्या गोष्टी तुमचा घरात जेव्हा किचनमध्ये स्वयंपाक बनतो तेव्हा तुम्ही या पद्धतीने अफर्मेशन देऊन ते फूड चार्जिंग करू शकता. यस, टिफिन मध्ये पण तुम्हाला जर कुठून टिफिन येत असेल किंवा तुम्हाला एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला कुठेतरी मागवायचं हे काम पडतं आहे, आजारी आहो, कोणीतरी टिफिन दिला, कोणाच्या घरचं काही खायचं असलं, त्या पद्धतीनेच आपल्याला अफर्मेशन द्यायचे. येस, कारण बऱ्याच वेळा निगेटिव्ह अटॅक अन्नाद्वारे पण होतो, पाण्याद्वारे देखील होतो. की आणि किंवा एखाद्या प्लेस च्या ठिकाणी गेलो आहे तिथे निगेटिव्हिटी आहे त्यामुळे निगेटिव्ह अटॅक होतो. कोणाचा औरा स्ट्रॉंग, औरा आपला म्हणजे आपला औरा जर वीक झालेला आहे, समोरच्याची निगेटिव्हिटी खूप जास्त आहे तुमच्याबद्दल, म्हणजे त्याला असं कुठेतरी वाटतं की तुमचं काही, म्हणजे त्याला कुठेतरी जेलसी आहे, कुठेतरी राग आहे खूप दिवसांचा, अशा व्यक्तीच्या जेव्हा आपण संपर्कात येतो तेव्हा देखील आपला औरा काय होतो, वीक व्हायला लागतो. मग आपल्याला काय होतं, औरा डिस्टर्ब होतो, ब्लॉकेजेस निर्माण होतात, मग ते चक्रा डिस्टर्ब करतात. येस, फूड चार्जिंग समजलं आहे.
येस, फूड चार्जिंग समजलं ना. हा, आता सुरेंद्र सर तुमचे जे हे राहिले आहेत ना, ते तुम्ही रेकॉर्डिंग बघा. नाही तर आपली नेक्स्ट बॅच चालू होते 17 तारखेपासून 5 ते 7, 5 ते 6 पर्यंत. 17 तारखेपासून आपली नेक्स्ट बॅच चालू होते आहे. ती सकाळी संध्याकाळी 5 ते 6 असणार आहे. तेव्हा तुम्ही जॉईन करू शकता. किंवा मी रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये टाकते रोज, ती रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. येस. पुढे आहे वॉटर चार्जिंग. पाणी, आपण जेव्हा जेव्हा पाणी पितो आहे, आपण हे वॉटर चार्जिंग कशासाठी करू शकतो? कारण आपल्या शरीरात 71% 70% जे काय असेल ते पाणी भरलेलं आहे, बरोबर. म्हणून बरेच वेळा असं होतं की आपल्याला पौर्णिमा अमावस्या आली की आपली एनर्जी काय होते, इम्बॅलन्स व्हायला लागते. कधी कधी खूप पौर्णिमेला कधी कधी खूप फ्रेश वाटतं, अमावस्याला कधी कधी खूप डाऊन झाल्यासारखं वाटतं किंवा खूप फ्रेश वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या एनर्जीज नेहमीच बॅलन्स राहतात, बट मॅक्झिमम असं बघण्यात आलेलं आहे, सर्वे असा सांगतो की बऱ्याच वेळा आपल्या बॉडीमध्ये आपल्या एनर्जीमध्ये फ्लक्च्युएशन जाणवतं पौर्णिमा अमावस्या आली का. तर आपल्या शरीरात भरती आहुती जे होते त्याचा पूर्णतः परिणाम झालेला असतो. आपल्या शरीर जसं पृथ्वी तलावावरती पाणी आहे त्याच पद्धतीने आपल्या शरीरात देखील पाण्याचा साठा जास्त आहे. आपण डॉक्टर मसुरी इमाटोचे एक्सपेरिमेंट बघितले होते, बरोबर. की अफर्मेशन देऊन पाण्याला कसं चार्ज केलं जाते, पाण्यावरती अफर्मेशनचा काय परिणाम होतो. त्याचप्रमाणे जर आपण सकाळपासून जर अफर्मेशनचं पाणी पिलं, म्हणजे त्याला म्हणतात वॉटर मॅनिफेस्टेशन. हे आपल्याला पुढे शिकायचं आहे, बट मी तुम्हाला सांगून ठेवते की जर तुम्हाला एखादी कुठली म्हणजे एखाद्या पेशंटला हील व्हायसाठी जर तुम्ही पहिले चार्ज केलेलं पाणी, म्हणजे रेकीला कॉल करायचा आहे आणि असं अफर्मेशन द्यायचं आहे की हे पाणी पिऊन म्हणजे त्या पर्सनचं नाव घ्यायचं आहे, हे पाणी ग्रहण करून या पर्सनला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. दुसऱ्यांना पण हिलिंग देण्याच्या अगोदर आपल्याला एक ग्लास काय करायचंय, पाणी चार्ज करून द्यायचंय. आणि स्वतः देखील आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी चार्जिंग जे काही असेल माठावरती, पण आपल्याला कसं होतं दुसऱ्या माठ म्हणा फिल्टर म्हणा, आपण नेक्स्ट लेवलला काय करू शकतो, डायरेक्ट त्याच्यावरती सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. पुढच्या लेवलला असं ना आपल्याकडे फिल्टर आहे तर त्याच्यावर सिम्बॉल ड्रॉ करून ठेवायचे, आपापच काही कोड्स असतात ते लिहून ठेवायचे, तर ते पाणी आपोआप चार्ज होत राहत. किंवा चार्जिंग प्लेट असतात त्यावरती ठेवून पण आपलं पाणी चार्ज करता येतं. पण पहिल्या लेवलला आपल्याला काय करायचं आहे, आपल्या हातात पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि म्हणायचं आहे, हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणासाठी सांगितलं आहे तर त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे की हे पाणी ग्रहण करून त्याला पण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. दुसऱ्यांना हिलिंग देण्याच्या अगोदर चार्जिंग केलेलं पाणी देणं महत्वाचं आहे, जेणेकरून काय होईल की तुमच्या हिलिंगचा पण अजून जास्त बेनिफिट होईल. कारण पाणी ऑलरेडी भरलंय ना, आणि रेकीची साधना करताना आपल्याला लक्षात ठेवायचंय की दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायचंय, जेणेकरून आपल्याला जर काही हेल्थ इश्यू असतील ते पण सॉल्व्ह होतील, आपली एनर्जी बॅलन्स व्हायला मदत होईल आणि आपलं वेट पण मेंटेन राहील. म्हणजे पाणी काय काय करू शकतं जेव्हा आपला पाण्याचा इंटेक वाढवतो आहे आपण, कारण क्लिन्झिंग करतोय ना. या 21 दिवसात जर तुमच्या पाण्याचा इंटेक वाढला, तुम्ही 3 ते 4 लिटर पर्यंत पाणी पिऊ शकले, तर तुम्हाला तुमच्या कुठेतरी जे काही ब्लॉकेजेस आलेले असतील ते रिमूव्ह व्हायला तर मदत होईलच. प्लस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे काय होईल, बेनिफिट मिळतील. कुठेतरी वेट कॉन्स्टंट होईल, वेट मॅनेजमेंट होईल, कुठेतरी डिसीज मॅनेजमेंट होतील. कारण बऱ्याच वेळा पाण्यापासून, म्हणजे आपण जेव्हा पाणी कमी पितो तेव्हा इंडायजेशन डायजेशनचे इश्यू येतात. हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला मदत होते. कळालं? म्हणून वॉटर चार्जिंग खूप इम्पॉर्टंट आहे. सकाळी उठल्यापासून जितक्या वेळेस तुम्हाला शक्य असेल, एक तर तुम्ही काय करू शकता, ज्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे, जे भांड्यात तुम्ही पाणी भरून ठेवतात त्या भांड्यालाच तुम्ही चार्जिंग करू शकता एकदा सकाळी एखाद्या. आणि शक्य असल्यास तुम्ही काय करायचंय, काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं. आपण जेव्हा पाणी पितो आहे तेव्हा काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं. ठीक आहे. आपल्याला जो भांडा आहे त्याला सर सकाळी आपण जो काय गुंड म्हणतात, हंडा म्हणतात,
तुम्ही जे काही भांड्यात कोठी, ज्या भांड्यात तुम्ही पाणी साठवत आहे त्या भांड्यालाच जर सकाळपासून चार्जिंग, रेकीला कॉल करून अफर्मेशन देऊन ज्या चार्जिंग केली त्या पाण्याची, तर ते तुम्ही दिवसभर पाणी पिऊ शकता. जे लोक कामात असतात ना, बऱ्याच वेळा वेळ मिळत नाही, ऑफिसला जायची गडबड असते, तर तुम्ही सकाळीच देखील जसं बॉटलमध्ये भरताना किंवा त्या पद्धतीने तुम्ही सकाळपासूनच पाण्याला काय करू शकता, अफर्मेशन देऊ शकता. येस, समजलाय पाण्याला चार्जिंग कसं करायचंय? बर, आता आपण येऊया की रेकीची डेली प्रॅक्टिस काय करायची. येस, रेकीची डेली प्रॅक्टिस काय करायची. रेकीची डेली प्रॅक्टिस करताना मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगते की तुम्ही, जर तुम्हाला कुठेतरी निगेटिव्ह वाटत असेल, लोकांचा राग अजूनही येत असेल, आजही तुमच्या मनात कुणाबद्दल राग, द्वेष, मत्सर, कुठली तरी भावना असेल, सुडाची भावना, हे जर असेल तर पहिल्यांदा त्यांची नावं लिहून काढा. आज 10वा दिवस, आपला शेवटचा दिवस आहे. त्यांचे नावं लिहून काढा. त्यांची 21 दिवस नावं लिहून, त्यांच्या नावं, त्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या लिहून आपल्याला रात्री जाळायच्या आहे. प्लस हे करता करता तुम्हाला लाईफमध्ये काय पाहिजे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, ते तुम्हाला एकतर अफर्मेशनच्या स्वरूपात लिहायचं आहे आणि एक विजन बोर्ड बनवायचा आहे. विजन बोर्ड बनवताना येलो कलरच्या पेजेस, येलो कलरचा जो पेपर असतो, सेंचुरी पेपर, किंवा आपण क्राफ्ट हे म्हणतो, काय म्हणतात त्याला, जो काही येलो कलरचा पेपर असतो, चार्टशीट, चार्टशीट वरती आपल्याला काय करायचं, आपल्याला फोटो स्वरूपात तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या फोटो स्वरूपात तिथे लावणं महत्वाचं आहे. आणि त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे रेड कलरनी अफर्मेशन. मग माझं ड्रीम हाऊस, माय ड्रीम हाऊस, किंवा त्याचा माय माय हाऊस असं लिहा. तुम्ही एखादा घराचा सुंदर फोटो, जे तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तसं घर पाहिजे, जी गाडी घ्यायची आहे, त्या गाडीसोबत जा, फोटो काढा आणि तो फोटो त्या विजन बोर्डला लावायचा आहे. येस, तो तुम्हाला जी गाडी घ्यायची आहे तुम्ही हिम्मत करा, तिथे पहिल्यांदा टेस्ट ड्राईव्ह घेऊन या. जे घर घ्यायचं आहे त्या घरात एकदा व्हिजिट तर करा, कुठल्या पद्धतीने घर पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला विजन बोर्डवर काय करायचं आहे, तो फोटो लावायचा. आणि त्याच्यावरती माय हाऊस, हे वर्षभराचा, आपल्यासाठी वर्षभरासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1 वर्षाचा विजन बोर्ड बनवायचा आहे. या पद्धतीने जर तुम्ही जे जे फॉलो कराल त्यांचे त्यांचे रिझल्ट तुम्हाला येत्या 3 महिन्यानंतर भेटायला सुरुवात होईल. कारण जे काही ब्लॉकेजेस असतील हे रिमूव्ह व्हायला कमीत कमी आपल्याला 66 दिवस लागतात. जेव्हा आपण रेकीची साधना चालू करू शकतो आणि ते सगळं सगळं क्लीन व्हायला 90 दिवस. कळालं? त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सुरुवात इथून करायची आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आहे तेव्हा स्वतःसाठी आपल्याला वाक्य म्हणायचे आहेत, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. हे तुम्ही स्वतःला उठल्याबरोबर म्हणणं गरजेचं आहे. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम विनर, टुडे इज माय डे. हा दिवस कोणाचा आहे? माझाच आहे. आपल्याला हे 24 तासांसाठी, जेव्हा डॉक्टर मिकाउसेंनी 24 तासांसाठी बघितलाय, तर 24 तासांमधला जो 24 तास तुम्ही तुमचा दिवस उगवलेला आहे तो तुमच्यासाठीच आहे. या पद्धतीने आपल्याला स्वतःला उठल्याबरोबर अफर्मेशन द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, आपल्याला ग्रॅटिट्यूड करायची. ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपण सकाळी उठतो तर स्वतः, जेव्हा आपण अफर्मेशन, आपल्यासोबत जेव्हा आपली फॅमिली देखील उठत आहे, आपल्याला जेव्हा आपली फॅमिली उठत आहे, सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्यासोबत जेव्हा होत आहे, तेव्हा आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचे आहे. की माझी फॅमिली पण, मी पण उठली आहे, माझ्या फॅमिली आहे,
माझ्यासोबत उठलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर त्या ईश्वराने आजपर्यंत तुम्हाला ज्या काही चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि त्या ईश्वराने दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला थँकफुल राहायचंय. कळालं? नंतर मी अजून एक सांगितलंय की तुम्हाला जी गोष्ट पाहिजे म्हणजे समजा येत्या काही 3 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात तुम्ही जसं प्लॅनिंग करा की मला कुठली गोष्ट प्रायोरिटीनी पाहिजे. मग 6 महिन्यात मला काय टार्गेट आहे, नंतर 6 महिन्यानंतर वर्षभरात मला काय मिळवायचं आहे, या पद्धतीने आपले गोल सेट करायचे. आणि येत्या आपल्याला सर्वात जास्त जवळ म्हणजे सर्वात जास्त महत्वाची जर गोष्ट वाटते आहे की मला 2 व्हीलर घ्यायची आहे, मला 4 व्हीलर घ्यायची आहे, या पद्धतीने जर आपल्याला एखादी वस्तू घ्यायची आहे तर आपल्याला त्याचं अफर्मेशन म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीसाठी अफर्मेशन काय करायचं, एक अफर्मेशन 21 टाइम्स लिहायचं. म्हणजे माझं प्रमोशन झालेलं आहे, मला प्रमोशन जर पाहिजे तर माझं प्रमोशन झालेलं आहे, माझं प्रमोशन झालेलं आहे, या पद्धतीने. किंवा मला नवीन संधी मिळालेली आहे, माझा बिझनेस वाढलेला आहे, कुठल्याही गोष्टीसाठी. आरोग्याचं असेल तर तुमचं आरोग्य सतत बिघडत असेल, काही तब्येतीत इश्यू येत असतील, तर मला परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे की या पद्धतीने 21 वेळा एकच अफर्मेशन लिहा. कुठली गोष्ट पाहिजे, कार पाहिजे, तर ते 21 वेळा एक अफर्मेशन 21 वेळा लिहायचे. ठीक आहे. आणि जे अफर्मेशन तुम्ही लिहित आहात की तर तुम्हाला जर ते अजून चांगल्या प्रकारे हे करायचं असेल तर तुम्ही ते अफर्मेशन सकाळी समजा एकदाच आपण रेकॉर्ड करायचं, 3 वेळा म्हणायचं, एकदा रेकॉर्ड करायचं आणि रेकॉर्ड केल्यानंतर तीच रेकॉर्डिंग सकाळ संध्याकाळ ऐकू शकतो, सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना. म्हणजे आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करून राहिलोय. काय करून राहिलो की मी माझ्या सबकॉन्शियस माइंडची प्रिपरेशन करते की मला ही लाईफमध्ये गोष्ट पाहिजे. कळालं? ज्यांचे बेबीचे इश्यूज असतात त्यांनी ते बेबीसाठी आपल्याला काय करायचं, एखादा कृष्णाचा फोटो लावायचा किंवा कुठल्या तरी बेबीचा एखादा छान फोटो तुम्ही तुमच्या विजन बोर्डला लावू शकता. लग्नाचा आहे तर तुम्ही त्या पद्धतीने अफर्मेशन द्या की माझं लग्न ठरलेलं आहे, मला या पद्धतीने अफर्मेशन चार्ट वरती लावायचे आहेत. आणि नंतर आहे आपल्याला जे काही पॉइंट्स आहे बघा, बॉडी हिलिंग पॉइंट्स आहे, बरोबर. परत आपल्याला हे जेव्हा अफर्मेशन तर चार्टवर लावायचे आहे, म्हणायचे पण आहे, ऐकायचे पण आहे. ग्रॅटिट्यूड केल्यानंतर आपल्याला आपला सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचंय, रेकीला आपलं आवाहन करायचं, रेकीला कॉल करायचं, रेकीची प्रेयर म्हणायची आणि आपल्याला स्वतःला व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये इमॅजिन करायचं. मी एका व्हाईट कलरच्या पिरॅमिड मध्ये बसलेली आहे आणि आपल्याला पहिल्यांदा आपल्याला रेकीला कॉल करून आपला औरा लॉक करायचा. औरा लॉक करणं मी शिकवलं होतं, या पद्धतीने आपला औरा लॉक करायचा आणि प्रोटेक्ट 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 हे दिव्य रेखी शक्ती मला प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट किंवा प्रोटेक्ट 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 या पद्धतीने आपला औरा लॉक करायचा आहे. त्यानंतर घराच्या बाहेर पडायचं. ज्यांचं ज्यांचं अटुनमेंट झालंय त्यांनी लक्षात ठेवा. कळालं? आपला औरा लॉक करूनच आपण घराच्या बाहेर पडायचं. आणि त्यावेळेसच तुम्हाला जर वेळ मिळत असेल सकाळच्या वेळेस तर तेव्हाच तुम्ही 2-2 पॉइंट्स रोज हिलिंगला घेऊ शकता. 2 पॉइंट्स आज घ्यायचे, 2 पॉइंट उद्या घ्यायचे, या पद्धतीने 21 दिवस तुम्ही हिलिंग करू शकता. किंवा पर्टिक्युलर कुठे बॉडी पार्ट वरती दुखणं असेल की माझं डोकं सतत दुखत आहे तर मी डोक्याला रोज हिलिंग देणार. माझे कानात काही दुखणं असेल तर मी कानाला देणार, दाताला असेल तर दाताला, या पद्धतीने रोज एक पॉइंट हा आणि एक पॉइंट वेगळा, या पद्धतीने देखील तुम्ही हिलिंग करू शकता. एका पॉइंटला आपल्याला काय लागतं, 3 मिनिटं हिलिंग द्यावी लागते. पहिल्या वेळेस थोडीशी प्रॅक्टिस जास्त आहे, तुमचे 40 ते 45 मिनिट डेली प्रॅक्टिसला जातील. कळालं? त्यानंतर आपल्याला चक्रा मेडिटेशन करायचं आहे. चक्रा मेडिटेशनचे 2 पर्याय आहे. एक तर तुम्ही पर्टिक्युलर चक्रावरती आपल्याला जप करायचा, म्हणजे मी ते बीज मंत्र तुम्हाला शिकवले होते. आपण जेव्हा चक्र शिकलो तेव्हा बीज मंत्रांचा वापर करून आपण आपल्या चक्राचं मेडिटेशन करू शकतो. डोळे बंद करून बीज मंत्र म्हणत राहायचे किंवा जे चक्रा मेडिटेशन आपण घेतलं आहे, रेकॉर्डिंग अवेलेबल आहे युट्यूबवर. 2 प्रकारे आपण चक्रा मेडिटेशन करू शकतो.
एक तर तुम्ही रेकॉर्डिंग बघून करू शकता, रेकॉर्डिंग ऐकून करू शकता, किंवा रेकॉर्डिंगचा तेवढा पार्ट कट करा, तेवढं रेकॉर्डिंग ऐका, किंवा तुम्ही बीज मंत्राद्वारे चॅन्टिंग करून, तर बीज मंत्राद्वारे प्रत्येक चक्राला आपल्याला इमॅजिन करायचं आहे, प्रत्येक चक्रावरती ती एनर्जी पोचलेली आहे बघायची आहे, आणि तो कलर बघायचा आहे. जो जो चक्राचा कलर आहे तो इमॅजिन करायचा आहे, व्हिज्युअलाइज करायचा आहे, आणि तो मंत्राचा काय करायचा आहे, चॅन्टिंग करायची. जेव्हा आपण लेवल 2 ला येतो, लेवल 2 ला आपल्याला चक्र अजून डीपमध्ये शिकायला मिळतात. येस. या पद्धतीने काय करायचंय, चक्र मेडिटेशन करणं गरजेचं आहे. या चक्र मेडिटेशन मध्ये आपल्या चक्रांमध्ये आलेली, आपल्या औरामध्ये आलेली निगेटिव्हिटी दूर व्हायला मदत होत असते. कळालं? नंतर अजून एक सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करता आहे 21 दिवसांची, ती जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केली, शक्य असल्यास जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त साधता आला, किंवा 7च्या आत, 4च्या नंतर आणि 7च्या आत, म्हणजे सकाळी 7च्या अगोदर आणि 4 नंतर, जर तुम्हाला हा ब्रह्ममुहूर्त साधता आला तर अजून चांगले बेनिफिट मिळतात. कळालं का? रोज आपल्याला या पद्धतीने, आणि त्यानंतर देखील पाण्याला चार्जिंग आहेच. या ही जी प्रॅक्टिस सांगितलेली आहे त्यामध्ये पाण्याला चार्जिंग करणं महत्वाचं आहे. पाणी चार्जिंग आणि फूड चार्जिंग, पाणी चार्जिंग आणि फूड चार्जिंग या प्रॅक्टिस मध्येच येईल तो. एनर्जी बॉलची प्रॅक्टिस करावी. एनर्जी बॉलची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता, बट कसं असतं ना, एनर्जी बॉल तुम्हाला अट्युनमेंट झाल्यानंतर त्याच्या एनर्जी तुम्हाला जास्त व्हायब्रेशन जाणवते. म्हणजे एनर्जी बॉल ती पोचती एनर्जीचं तुम्हाला जेव्हा तुमचे एनर्जीचे काही सेंटर जेव्हा ओपन होतील ना, तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे हिलिंग करता येईल. तर आपण बघूया सर, तुमचं आपल्याला संडेला करता आलं तर आपण संडेला करूया तुमचं अट्युनमेंट. चालेल? येस. हा सर. येस. इथपर्यंत कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारा, लिहून ठेवा, मग मी तुम्हाला पुढचं सांगते. मनी नंतर देणार ना. एक मिनिट, प्रीती मॅम अनम्यूट करा. मॅम ते मनी मंत्र देणार ना तुम्ही लास्टला? मनी मंत्र, अच्छा हा, सांगते. मला ऍक्च्युली स्पेलिंग कळालं नाही ना, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. हा हा बरं, हा. तुम्ही कुठून आहात मॅम? मी पुण्यावरून मॅडम. अच्छा, आज म्हणजे तुम्ही 2-3 दिवस झाले जॉईन, पहिलेपासून नाही करताय का जॉईन? करते ना, पण 2 दिवस मला जमलं नाही, तब्येत पण बरी नाही आहे. अच्छा, ओके. येस. हो. येस, थँक्यू मॅम. ब्रासलेट वगैरे देऊ शकता का? काय म्हटलं? ब्रासलेट, हातातलं ब्रासलेट ते देऊ शकता का तुम्ही? माझ्या हातातलं ब्रेसलेट? नाही नाही, ते देतात ना मनी मंत्राचे ब्रासलेट हो, ते वगैरे पण आहेत असतं, ते माझ्याकडे. देता का तुम्ही? नाही हो, देते देते. देऊ शकता का? हो, हा, तुम्हाला पाहिजे ते असेल तर मला पाहिजे. पर्सनली कॉन्टॅक्ट करा, बोलूया आपण या हा. विषयावर. हं? हो हो. हो. थँक्यू. येस. डेली प्रॅक्टिस समजली आहे रेकीची कशी करायची आहे? हा. आता बघा, मी तुम्हाला काही अफर्मेशन लिहायला सांगते, त्यानंतर तुम्हाला मी मनी मंत्र देते. अफर्मेशन जे तुम्ही जनरली तुमच्या प्रत्येकासाठी कामी पडतील, की असे अफर्मेशन जे तुम्ही म्हणजे कोणीही लिहू शकतं. ज्याची हेल्दी फॅमिली आहे तो पण वापरू शकतो, किंवा ज्याला प्रॉब्लेम आहे तोही वापरू शकतो, ज्याला प्रॉब्लेम नाही तो पण वापरू शकतो. त्याला आपण कॉमन अफर्मेशन म्हणूया. हा, सांगू? चला, थोडं फास्ट घेऊया आपण. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित,
दीर्घायुषी, मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत, भाग्यवंत, कीर्तिवंत आहोत. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती स्वस्थ, सुरक्षित, दीर्घायुषी, यशवंत, भाग्यवंत, कीर्तिवंत आहोत. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आपुलकी, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आमच्या कुटुंबामध्ये निरंतर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, मजबूत नातेसंबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आम्हाला, आता आम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः म्हणू शकता किंवा तुमच्या फॅमिलीमधले मेंबर्स असतील त्यांचे नावं लिहा. आम्हाला फॅमिलीचे सदस्यांचे नावं लिहा. आम्हाला फॅमिली सदस्यांचे नावं लिहायचे. सुख, समाधान, आम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, आम्हाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती, आनंद, आम्हाला सुख, समाधान, शांती, आरोग्य, आनंद, ऐश्वर्य, मानसिक स्थैर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे किंवा लाभत आहे. परत एकदा सांगते, आम्हाला फॅमिलीच्या सदस्यांचे नाव लिहायचे आहे. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, शांती, आनंद, मानसिक स्थैर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे किंवा प्राप्त झालेला आहे. बघा, आता मी फॅमिलीच्या एखाद्या बऱ्याच कोणीतरी असं म्हटलं होतं की माझं माझ्या मुलाचं पटत नाही किंवा कोणाचं तरी पटत नाही, भावांचं पटत नाही बहुतेक. तर तेव्हा तुम्ही काय म्हणू शकतात, आमचे नातेसंबंध, म्हणजे तुम्ही तुमचं आणि तुमच्या मुलाचं नाव लिहू शकता की तुम्ही तुमच्या भावाचं नाव लिहू शकता ज्या भावासोबत तुमचं पटत नाहीये, किंवा तुमचं वडिलांसोबत पटत नाही तर तुम्ही त्या वडिलांचं नाव, म्हणजे माझं आणि माझ्या वडिलांचं असं नाव लिहायचंय. काय करायचं, आमचे नाते, तुमचं ज्यांच्यासोबत तुम्हाला रिलेशन चांगलं करायचंय त्यांचं नाव लिहायचं. आमचे नाते. सासू सुनेचं पटत नसेल तर तुम्ही त्यांचं नाव लिहू शकता. मुलाचं आईचं पटत नसेल तर तुम्ही मुलाचं नाव लिहू शकता. आमुचे नाते दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आमचे नाते
दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आदराचे आदराचे आणि आनंदाचे झालेले आहे. आणि आनंदाचे झालेले आहे. तुमचं जर नवरा बायकोचे सतत भांडणं होत असतील, विचार जुळत नसतील, तर तुम्ही तिथे लिहू शकतात की माझं आणि माझ्या नवऱ्याचं नातं दिवसेंदिवस दृढ विश्वासाचे, प्रेमाचे, आदराचे आणि आनंदाचे झालेले आहे. किंवा मुलाचं वडिलांचं नसेल पटत, तर त्या पद्धतीने आपल्याला तिथे लिहायचंय, माझं आणि माझ्या मुलाचं, माझं आणि माझ्या सासूचं, माझं आणि माझ्या वडिलांचं, माझं आणि माझ्या भावाचं, या पद्धतीने आपल्याला अफर्मेशन लिहायचं आहे. नंतर लिहायचं आहे, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, रोज मी माझ्या जीवनाला ध्यान, प्राणायाम, योग, ध्यान, प्राणायाम, योग आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. आणि सकारात्मक विचारांची जोड दिलेली आहे. झालंय लिहून? आम्ही जीवनात प्रत्येक क्षण सकारात्मक सकारात्मक विचार करतो. त्याखाली लिहायचं, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. मराठीमध्ये हे ईश्वरा ऐसच होऊ दे, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत. आपल्याला 3 वेळा जेव्हा आपण अफर्मेशन बोलतो आहो किंवा लिहितो आहो, त्याच्यामध्ये लिहायचं आहे, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ देत, हे ईश्वरा असंच होऊ दे. आणि 3 वेळा थँक्यू म्हणायचंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मनी मंत्राचं मी तुम्हाला सांगितलं होतं की मनी मंत्रा काय. तर मनी मंत्रा आपल्याला पहिल्यांदा जेव्हा कोणासाठी आहे, तर तुम्ही मल्टिपल पर्सेस वापरणं बंद करा. पहिला मनी मंत्र हा राहणार आहे की तुम्ही एकच वॉलेट वापरा, एकच पर्स वापरा, पण ती फाटलेली नको. ते वॉलेट तुम्ही तुमचं वॉलेटमध्ये जो काही केर कचरा असेल किंवा जे काही हॉस्पिटलचे बिलं असतील, जे काही असेल ते सगळं फेकून द्यायला पाहिजे. आणि कमीत कमी तुमची जो वॉलेट वापरणार आहे, पर्स आहे वापरणार आहे, ती रिकामी ठेवू नका. जेव्हाही तुमच्याकडे 2 पर्स असेल, एक तुम्ही ऑफिसला नेणार असेल, एक बाहेर नेणार असेल, त्यामध्ये तुम्ही 100 रुपये, 50 रुपये टाकून ठेवायचे. ऑलवेज तुमची पर्स रिकामी नको. कुठल्याही पर्समध्ये काहीतरी पैसे टाकून ठेवणं गरजेचं आहे. तुमची पर्स फाटकी नको. त्यानंतर आहे की काळ्या कलरच्या पर्स वापरू नका. तुम्ही वॉलेट वापरणार असाल तर ग्रीन कलरचं किंवा कथिया कलर, काय म्हणता येईल, ब्राऊन कलरचं वॉलेट वापरा. ग्रीन किंवा ब्राऊन कलर. पर्स वापरणार आहे तर त्याच पद्धतीने तुमची पर्स वापरा. व्हाईट कलरची पर्स तुम्ही वापरू शकतात, ग्रीन कलरची किंवा ब्राऊन कलरची, ज्यामध्ये तुमच्या पैशाला काय होतं, पैसा चलायमान पण राहतो आणि त्या पैशाला स्टॅबिलिटी पण राहते. जेव्हा तुम्ही ब्लॅक कलरची वॉलेट वापरताय, ब्लॅक कलरची पर्स वापरताय, ग्रे कलरचे पर्स वापरताय, तर हे कलर निगेटिव्हिटीचे आहे. हे पैसा अट्रॅक्ट करणारे कलर नाही. त्यात तुम्ही गोल्डन कलरचं वॉलेट देखील वापरू शकतात किंवा गोल्डन कलरची पर्स.
गोल्डन कलरचं वॉलेट आणि गोल्डन कलरची पर्स. त्या पर्समध्ये जेव्हा तुम्ही 100 रुपयाची नोट ठेवता आहात, त्यासोबत एखाद्या विलायचीचा एक दोन विलायची, एक दोन तेजपत्ता किंवा तमालपत्र म्हणतो, एक दोन विलायची, एक दोन तमालपत्र, लवंग, विलायची, तमालपत्र, लवंग आणि दालचिनीचा तुकडा. तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये देखील ठेवू शकता, तुमच्या पर्समध्ये देखील ठेवत जा. लवंग ठेवू शकता तुम्ही, कारण ती छोटी असते. विलायची पण ठेवू शकता, एक दोन. तेज पत्ता किंवा तमालपत्र ते पण ठेवू शकता, आणि एखादा दालचिनीचा तुकडा हा तुम्हाला ठेवायचा आहे. हे झाले तुमचे मनी मंत्र. हे तुम्हाला याने काय होतं की तुमच्याकडे जी पैशाची ऊर्जा आहे ती सकारात्मकता येते त्या पैशाच्या ऊर्जेला. आणि हे जे पदार्थ ठेवलेले आहे, हे जे पदार्थ आपण वापरत आहे, आणि भीमसेनी कापूर, अजून एक त्यात ऍड करा की भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूर तुम्ही ठेवू शकता. भीमसेनी कापूर चा थोडासा असा तुकडा जरी ठेवला ना, पर्समध्ये देखील भीमसेनी कापूर वापरू शकता. ते महत्वाचं आहे. या पद्धतीने काय होणार आहे, तुमच्याकडे पर्समध्ये या सगळ्या गोष्टी वापरून जे काही का होतं, आपण पर्समध्ये इतका कचरा भरलेला असतो, पर्समध्ये नको त्या गोष्टी, नको ते बिलं, वॉलेटमध्ये पण कधीतरी खरेदी केलेले बिलं, हॉस्पिटलचे बिलं आपण कचा भरून ठेवतो. तर आपल्याला ही, मी काल पण तुम्हाला सांगितलं, घरातली डिक्लटरिंग करणं महत्त्वाचं. घरातलं जे काही खराब वस्तू आहेत, खूप सारं साठवलेल्या, जर 6 महिन्याच्या वापरलेल्या न वापरलेल्या गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण ती निगेटिव्हिटी शोषत राहते ना. घरातल्या प्रत्येक वस्तूला ऊर्जा आहे. आपण बघितलंय, 10 दिवस झाले बघतोय की प्रत्येक गोष्टीला ऊर्जा आहे, प्रत्येक वस्तूला ऊर्जा आहे, या कम्प्युटरला ऊर्जा आहे, प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. मग त्या ऊर्जेच्या स्वरूपात दोनच आहे, एक तर पॉझिटिव्ह आणि एक तर निगेटिव्ह, म्हणजे व्हाईट लाईट किंवा ब्लॅक लाईट, डार्कनेस. मग आपल्याला काय अट्रॅक्ट करायचं आहे, आपल्यालाही पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करायची आहे, आपल्यालाही व्हाईट लाईट एनर्जी पाहिजे आहे, आपल्याला सगळा डार्कनेस काय करायचं, रिमूव्ह करायचं. त्यामुळे क्लीननेस खूप महत्वाचं आहे. हे सगळं जर रिमूव्ह करायचं आहे तर मग बॉडीचा पण क्लीननेस महत्वाचा आहे, घराचा क्लीननेस महत्वाचा आहे, वॉशरूमचा क्लीननेस महत्वाचा आहे, आणि पर्सचा पण क्लीननेस महत्वाचा आहे. अति क्लीन करू नका, बट बेसिक गोष्टी ज्या असतात तेवढ्या फॉलो करणं गरजेचं आहे. येस, ही तुमची झाली आहे डेली प्रॅक्टिस. अफर्मेशन कसे लिहायचे, डेली प्रॅक्टिस कशी करायची आहे, आणि हा तुमचा झालाय मनी मंत्र, की मनीला कशा पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे, ये 30 आपल्याला या येत्या एका महिन्यात आपण हळूहळू सुरुवात करू शकतो. जेव्हा जेव्हा आपले हे ब्लॉकेजेस आहेत, ते 21 दिवसाच्या प्रॅक्टिसने काय होतात, ते ब्लॉकेजेस हिल व्हायला मदत होते. ब्लॉकेजेस म्हणजे पहिल्यांदा तर तुमच्या बॉडीची क्लिन्झिंग होईल 21 दिवस. जेव्हा तुम्ही रेकीचं अट्युनमेंट घेणार, त्यानंतर 21 दिवस जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, त्यानंतर तुमचे काय होईल, बॉडीची क्लिन्झिंग होईल, आणि नंतर तुम्ही त्या एनर्जीसाठी काय व्हाल, ट्यून व्हाल. येस, आता तुमचा काही प्रश्न आहे का, इथपर्यंत समजलं आहे? ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे, ज्यांची इच्छा आहे, त्यांनी मला मेसेज करा. ज्यांचं अट्युनमेंट झालं आहे त्यांनी प्रॅक्टिस सुरू करा. मिठाच्या पाण्याने, कॉफीने तुमचा आवरा क्लीन करणं रोज चालू ठेवलं तरी चालतं, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. पाण्यामध्ये मीठ आणि कॉफी टाकून तुमचा आवरा तुम्ही अजून स्ट्रॉंग करता, त्यात कुठेही साईड इफेक्ट नाही आहे. समजलंय आतापर्यंत शिकवलेलं? येस. ज्यांना पुढे ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी पण कॉन्टॅक्ट करा. 20 तारखेपर्यंतचा वेळ आहे, आणि तुमच्या टाइमनुसार आपण बघूया मग या बॅचमध्ये किती होतात संध्याकाळचे स्टुडंट, तर आपण त्या पद्धतीने अरेंज करू शकतो. आतापर्यंतच्या शिकवल्याबद्दल काही प्रश्न आहे का, ते तुम्ही विचारू शकता.
आणि तुम्ही जर तुमचं शक्य असेल तर तुम्ही परत रेकॉर्डिंग बघू शकता. तुम्ही नंतर कुठलीही बॅच रिपीट देखील करू शकता. आपली नेक्स्ट बॅच 17 तारखेपासून सुरू होत आहे. तुम्हाला जर असं वाटतं आहे आपल्याला जर परत रिव्हिजन करायची आहे किंवा कुठलं काहीतरी टॉपिक मिस झाला आहे, काही मला मेडिटेशन घ्यायचं आहे, या बॅच मध्ये येऊन तुम्ही मेडिटेशन देखील, तुम्हाला फक्त वाटतंय की बॉडी रिलॅक्स करायची आहे की आज खूप स्ट्रेस झालाय, मला एखाद्या 7 चक्राचं मेडिटेशन मी सोबत करतो बा, म्हणजे अजून प्रॅक्टिस होईल, तेव्हा तुम्ही बॅच काय करू शकता, प्रत्येक जण अटेंड करू शकता. येस. बर, ज्यांना ऍडमिशन करायची आहे त्यांनी मला पर्सनली मेसेज करा, कॉल करा, चालेल. येस. फक्त दुपारी दीड नंतर, 1:30-2 नंतर, 2 नंतर करा, कारण मी काउन्सिलिंग सेंटरला असते. मॉर्निंगला माझं काउन्सिलिंग सेंटरमध्ये एनजीओ मध्ये काम चालतं, त्यामुळे मी सकाळचा वेळ थोडी बिझी राहते. चालेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस. कोणाचे काही शिकवल्याबद्दलचे प्रश्न आहे? सगळ्यांना समजलं आहे? प्रीती मॅम, प्रीती मॅम कुठे गेल्या? त्यांना मनी मंत्रासाठी आल्या होत्या त्या. येस. हेमांगी मॅम, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? 1-2 मिनिटात शेअर कराल? मी अनम्यूट करते. येस मॅम. हे 10 हा दिवसांचे चांगलं. सेशन तुम्हाला कसं वाटलं? नाही, चांगलं वाटलं. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं होतं, तुमचे पहिले युट्यूब मी बघितले होते. ठीक आहे. आणि बाकीचे पण बघितले होते, तर थोडा गोंधळ पण झाला होता. आणि ह्याच्या अगोदर मी पण सांगितलं मला थोडे प्रॉब्लेम झाले होते, ते मी रेकी घेतली होती. आणि त्याच्याने माझ्या डोक्यातला जो गुंता होता ना, तो एकदमच निघून गेला. त्यामुळे ह्याच्याबद्दल मला जास्त ओढ जाणवली. त्यामुळे मला खरंच खूप चांगला अनुभव, आणि मी पुढे तर येईनच, नक्कीच करेन हे. येस येस. तुम्ही मला, स्वतःसाठी गरजेचं येस, आहे. हा. तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा मॅडम. तुमचं अट्युनमेंट हो झालाय ना, तर प्रॅक्टिस चालू हो करा झालं. जेव्हा जेव्हा. हा, आणि औरा क्लिन्झिंग करणं महत्वाचं आहे. हो हो, ते तर हा. मी करते रोज. हा. येस. येस येस. येस, थँक्यू थँक्यू. मॅम. पण पहिल्या दिवशीपासून आजचा दिवस तुमचा कसा होता? पहिल्या दिवशी तुम्ही जॉईन झाल्या होत्या त्या दिवशीच तुमची एनर्जी आणि आजची एनर्जी मध्ये काही तुम्हाला काही फरक वाढतोय? फरक आहे, थोडासा तर आहे फरक. कारण एनर्जी म्हणजे पहिला डाऊन, ऑफिस मधून येताना डाऊन व्हायची असायची, आता तसं आता नाहीच आहे. फ्रेश आहे. येस. आता आता फ्रेश आहे. खूपच माझी डाऊनच असायची, येस. मी काय करू शकते. पण आता आहे, ठीक आहे. आणि ही एनर्जी अशी वाढवता येते. आणि आपण खूप काही गोष्टी, म्हणजे अपार्ट फ्रॉम रिअली तुमच्या म्हणजे संभाषण तुमच्या, तुम्ही जे सांगत होता ना, त्याच्यामधून बाकीच्या गोष्टी पण कळल्या बऱ्याच काही. तर चांगला अनुभव होता मला. येस मॅम. थँक्यू, थँक्यू सो मच मॅम. टेक केअर मॅम. चला. ओके. थँक्यू. भेटू दुसऱ्या येस. तिसऱ्या लेवल येस. मध्ये नक्की. येस. हा. येस सुरेंद्र सर, तुम्हाला काही बोलायचं होतं? अनम्यूट करा. मॅडम, क्लास एकदम चांगला वाटलं. येस. काहीतरी जीवनात एक परिवर्तन होईल. मी माउंट आबूला स्पार्क परिषदेत सेम कोर्स केलेला आहे, अच्छा. प्रजापिता ब्रह्मकरुणी विश्वविद्यालय. ते का मी सकाळी 4ला उठायचो. 4ला उठून आम्हाला 1 तास मेडिटेशन करायला लावायचे बाबाच्या रूम मध्ये. अच्छा. त्या रूम मध्ये व्हाईट कलरच्या चादरी असायच्या आणि बाबाचा एक सिम्बॉल असायचा, येस. लाल सिम्बॉल. त्याच्याकडे मन लावून म्हणजे डोळे बंद करून ते आत्मा शुद्ध करण्यासाठी सकाळी आम्हाला 1 तास बसवायचे तिथं. येस. तर मी पूर्ण सेशन त्यांचं सकाळपासून 4 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत ते पूर्ण सेशन 8 दिवस अटेंड केलेले आहेत. येस. आणि मला खूप त्याच्यामध्ये आनंद आला. दुपारी त्यांचा रेस्टिंग टाइम असतो 3 तासाचा, जेवण ओके. वगैरे सर्व ते देतात. प्रजापिता ब्रह्म सेम आहे तुमचं, सेम आहे. तुम्ही जे मला लिहून दिलेलं आहात, मी सर्व लिहून घेतलेलं आहे. त्याचं येस. येस. इंग्लिश मध्ये सुद्धा मी कन्व्हर्शन करणार आहे. कारण की प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे सर. आपण जेव्हा नाही पण नाही, करतो ना, प्रॅक्टिस आपल्याला करा. दुसऱ्यांना सांगायलाही बरं राहतं की तुम्ही असं बरोबर. करून बघा. आमच्या येस. मॅडमने आम्हाला असं सांगितलेलं आहे. येस. खूप येस सर. आनंद झाला मॅडम. मी मिस केलं तीन थँक्यू. दिवस थँक्यू चालेल सर. मॅडम. तुम्ही हो रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंग हो. बघितल्यानंतर तुम्हाला म्हणजे जे काही नाही, मी मिस झालं असेल, 17ची बॅच पण जॉईन करेल मी बरं शक्य झालं पहिल्यापासून. तर मग करा. ठीक आहे सर. हो करेल. चालेल चला. चालेल. थँक्यू. थँक्यू गुड सर. नाईट. थँक्यू सो मच. मंगेश सर, तुम्ही कराल का तुमचा एक्सपिरियन्स शेअर? अनम्यूट करा.
मॅडम ऍक्च्युली मागच्या शनिवारी बघा मी एका सेमिनारसाठी मुंबईला गेलेलो. येस. त्यावेळी प्रत्येक जण तिथे म्हणजे मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, ओरा, माइंडसेट, हेल्थ याच्यावरती बोलत होतं. पण कोणी डीप मध्ये सांगत नव्हतं. प्रत्येक जण फक्त सांगायचं हे हे करा, ते करा. जवळजवळ जॅक कॅनफिल्ड वगैरे अमेरिकन जे सक्सेस वरती ज्यांनी बरीचशी बुक्स लिहिलेली आहेत असे व्यक्ती होते, पण डीप मध्ये कोणी सांगत नव्हते. जे म्हणजे एक म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं ते बऱ्यापैकी आपल्या लँग्वेज मध्ये असतं, त्यामुळे समजणं खूप सोपं असतं. येस. अमेरिकेतले लोक आपलं इंग्रजी आणि त्यांचं इंग्रजीमध्ये जो फरक आहे तो आहेच, पण ते समजत नाही. कारण ते बरोबर. डीप मध्ये सांगत नाही. ते ते खूप डीप मध्ये आपल्याला हे करायला भेटतं, शिकायला भेटलं. येस सर, थँक्यू सर. कसं हम्म. असतं ना, की एक फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे म्हणतो आपण, बरोबर ओके. ना? हा, तर ती फ्रिक्वेन्सी आपली प्रत्येकासोबत मॅच होते असं नाही होत. तर ती बरोबर. फ्रिक्वेन्सी आपल्याला जिथे वाटतं ना, की आपल्याला इथे शिकायला मिळतं आहे बा, हम्म. तर तिथे आपल्याला ते बघायचं. म्हणजे मी एक गुरु आहे म्हणून नाही म्हणत आहे, पण हम्म. प्रत्येक गोष्टीत कुठेतरी कोणीतरी आहे जो हो. सुपेरियर आहे. त्या गोष्टी तिथे जिथे आपल्याला वाटतंय की आपल्याला इथे आपल्याला कुठेतरी या ऊर्जांचा बॅलन्स मिळणार आहे, आपली काहीतरी ग्रोथ होणार आहे, अशा हम्म. ठिकाणी आपण नक्कीच हे करू शकतो. पण तुम्हाला सेशन कसं वाटलं सर? मस्त मॅडम. जे म्हणजे आम्ही जे तिथे ऑफिस थ्रू गेलेलो ऍक्च्युली 3-4 येस. जण, पण तिथे आम्ही 7,000 देऊन जे पूर्ण दिवसाचं सेशन ऐकलं त्याच्यापेक्षा मला वाटलं आपलं हे सेशन खूप चांगलं होतं 10 थँक्यू सर, दिवसाचं. थँक्यू सो मच. कारण खरंच मी आमच्या ऑफिसमध्ये पण दोघा ठिकाणं सांगितलं की म्हटलं येस. कारण आम्ही येताना बसमध्ये माझं रेकॉर्डिंग चालू होतं येस. आणि त्या दिवशी सेवन चक्रवरती तुमचं बोलणं चालू होतं. तर बाकीचे पण ऐकत होते त्यावेळी. फक्त आम्ही गाडीमध्ये तुम्ही जरी असलो तरी बाकी आपल्या ऐकत होते. ग्रुपची लिंक पाठवू शकता, मी तुम्हाला हो. पाठवेल. पुढच्या वेळी जर ट्रेनिंग असेल त्यावेळी मी शेअर करेन लिंक. जर कोणी करत असतील तर त्यांना करू शकतात नक्की ते. सर, चालेल, नक्की नक्की. ओके मॅडम. थँक्यू सर, थँक्यू सो मच, ओके लॉट्स मॅडम. ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्स. कीर्ती मॅम, अनम्यूट करता. तुम्ही यावेळेस 10 दिवस सेशन केलंय बहुतेक पूर्ण. हो. यावेळेस तुमचा काय अनुभव होता? यावेळेस मागच्या वेळेस पेक्षा एकदमच चांगलं वाटलं. येस. आपली सांगायची पद्धत फारच चांगली आहे. येस, थँक्यू मॅम. पण त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतंय का? तुम्हाला म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही अटेंड नव्हतं केलं ना, तुमची लिंक नव्हती लागत. नाही यावेळेस तुम्ही म्हणजे नाही पूर्ण अटेंड केलं ना? नाही. पूर्ण अटेंड केलं आणि छान वाट पाहत आहे वेळेची. येस, थँक्यू मॅम. 5-10 मिनिटं तरी लेट होत होतं, पण तरी पण वाट बघत होते की चला आता आहे, क्लास आहे, सगळे कामं बाजूला ठेवा आणि ऐकावं. येस, येस, थँक्यू मॅम. फक्त ती आपल्याला काय करायचंय ते आत्मसात करायचं, फक्त ऐकायसाठी नाही. ती कृती करणं हा, महत्वाचं आहे. जेव्हा आपण कृती हे सगळं करणं महत्वाचं. अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन टेक्निक, चार्ट बनवणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा कृती करतो तेव्हा आपल्याला रिझल्ट मिळणार आहे. रिझल्ट मिळतं. ओके, बरोबर. येस मॅम. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू थँक्यू. ओके. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू सो मच. आज आपण इथे थांबतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासाला. तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही नक्कीच पुढच्या बॅच कधीही रिपीट करू शकता, जोपर्यंत मी जिवंत आहे. ऑफकोर्स. ओके. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती, हे ईश्वर गुरु तुमच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्स टू रेकी. थँक्यू रेकी. रेकी ब्लेस्ड यू. एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हाला सुखा समाधानात ठेवो. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.